सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। आज सकाळी मुंबईत पक्ष कार्यालयात त्यांचं आगमन झालं। यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीमध्ये या बैठकीचा प्रस्ताव मांडला। यामध्ये सुनेत्रा पवारांकडे पक्षनेता म्हणून सर्व संवैधानिक अधिकार देण्याचा ठराव मांडला। या ठरावाला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं। 2 ठराव मंजूर करण्यात आले। राष्ट्रवादीच्या गटनेता निवड बैठकीमध्ये त्यामध्ये पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली। सुनेत्रा पवारांकडे पक्षनेता म्हणून सर्व पक्षाचे अधिकार संवैधानिक अधिकार असतील हा ठराव मांडण्यात आला। दोन्ही ठराव एक मताने मंजूर करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। त्याचबरोबर या बैठकीमध्ये शोक प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला। त्यानंतर आज संध्याकाळी शपथविधी निश्चित करण्यात आलेला आहे। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या पदाची शपथ घेणार आहेत। त्याची तयारी राजभवनावर सुरू आहे। या निमित्ताने बारामतीतून मुंबईत गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत। पक्षनेता म्हणून आणि गटनेता म्हणून त्यांची निवड देखील करण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेणार आहेत।